छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. प्रतिपच्चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शासनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. या राजाच्या राजमुद्रेला वंदन करते आणि माझ्या भाषणात सुरुवात करते. 400 वर्षांपूर्वी 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या नगरखान्यात सरे चौघडा वाजत होता. अशा या मंगल क्षणी जिजाऊच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदच आनंद झाला. बाळाचे बारसे झाले. बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. शिवरायांचे बालपणाचे पहिले 6 वर्षे खूप धावपळीत गेली, पण जिजाऊंनी या धावपळीतही शिवरायांना उत्तम संस्कार दिले. जिजाऊ शिवरायांना जवळ गेले. मायेने कुरवाळत त्यांना कृष्णाच्या, भीमाच्या, अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी ज्ञानेश्वरांचे, कधी एकनाथांचे, कधी संत, कधी नामदेवांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूरपुरुषांच्या गोष्टी फार आवडत. मोठे झाल्यावर तर त्यांच्यासारखेच पराक्रम करायचे असे त्यांना वाटत. जिजाऊ शिवरायांना साधू संतांचे चरित्र सांगत. त्यातून शिवरायांसमोर साधू संतांविषयी आदर निर्माण झाला. शिवरायांजवळ गरीब मावळ्यांची मुले खेळण्यासाठी येत. कधी कधी तर शिवबाई त्यांच्याजवळ खेळायला जात. शिवराय त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदा भाकर आवडीने खात. त्यांच्यासोबत चेंडू, घोडा, लपंडा अशी गमतीदार खेळ खेळत. शिवराय जेव्हा 7 वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या शिक्षणास प्रारंभ झाला. शिवबा लवकरच लिहिणे वाचण्याच्या कलेत प्रारंभ झाले. शहाजी राजांनी त्यांना युद्ध कला शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक केली. त्या शिक्षक त्यांना घोड्यावर बसणे, तलवार चालवणे, दांडपट्टा फिरवणे, कुस्ती खेळणे, पोहणे असे इत्यादी युद्ध कला व विद्या शिकवायला प्रारंभ झाला. शिवबा 12 वर्षाचे होता तेवढ्यात ते सगळे युद्ध कला शिकले होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवले. जाता जाता एवढे सांगते. सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन, असे कसावे मावळ्यांचे वर्तन. धन्यवाद.